धाराशिव जिल्ह्यामधल्या वाशी तालुक्यामधल्या पारा गावात सिरिंटिका या पवनचक्की कंपनीच्या विरोधात आदिवासी समाजाने तीव्र आंदोलन केलेलं आहे। महिला आक्रमक झाल्यात। महिलांनी थेट लाईटच्या टॉवरवर चढून आंदोलन केले। पवनचक्की कंपनीकडून योग्य मोबदला न मिळाल्याचा या आदिवासी समाजाचा आरोप आहे। आदिवासी समाज आक्रमक झालाय आणि कंपनीच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। जमिनीचा योग्य मोबदला द्या, नुकसान भरपाई द्या अशी आदिवासी समाजाची मागणी आहे। पोलीस प्रशासनाची धावपळ झालेली आहे आणि पवनचक्की कंपनीच्या मनमानीच्या विरोधात आदिवासी समाजाचा हा आक्रमक पवित्रा पाहता पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र या महिला आक्रमक झाल्यात आणि त्यांनी थेट टॉवरवर चढून घोषणाबाजी केली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, या महिलांची नेमकी काय मागणी आहे, एकूण काय प्रकरण आहे? माधवी, आपण पाहतो की गेल्या काही दिवसांमध्ये धाराशिव असेल किंवा मराठवाडा असेल या संपूर्ण परिसरामध्ये पवनचक्कीला घेऊन वेगवेगळे वाद होत आहेत। या ज्या महिलांची मागणी आहे पवनचक्की आणि त्यानंतर त्याची विद्युत जोडणी जे खांब होत आहेत त्याचे खांब यांच्या शेतातून गेलेले आहेत आणि याचा योग्य मोबदला मिळावा, सरसकट मोबदला मिळावा अशी मागणी आहे ती होती। या अगोदरही आपण पाहिलं होतं की भाव योग्य मिळत नाही, यामुळे शेतकरी आक्रमक झालेले होते। पवनचक्कीचं खालच्या स्तरावर वेगवेगळे दलाल नेमलेले असतात आणि ते शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं मॅनेज करतात आणि कुणाला योग्य भाव भेटतो तर कुणाला खूप तुटपुंजा रकमेवर त्यांना बोलवण केली जाते आणि यामुळेच हा जो आक्रमकपणा आहे, जो आक्रमक शेतकरी होत आहेत ते झालेले आहेत आणि योग्य भाव मिळावा यासाठीच हे आंदोलन सुरू आहे। माधवी, नक्कीच, आणि या महिला चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत। अप्पासाहेब, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।